आमदार संदीप क्षीरसागर धनंजय देशमुख यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। संदीप क्षीरसागर हे मस्साजोगमध्ये आंदोलकांच्या भेटीसाठी आलेत। मस्साजोगमध्ये ग्रामस्थांचं सध्या अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि काही वेळापूर्वीच सुप्रिया सुळे यांनी धनंजय देशमुखांना फोन केलेला होता। आमदार संदीप क्षीरसागर हे धनंजय देशमुखांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। मस्साजोगमध्ये आंदोलन सुरू आहे। नाही ना, आता शिक्षे आपल्याला भेटायले की आम्हाला असं मारलं होतं। आता सगळ्यांची ताकद नाही ना भाया। बरं पोलीस स्टेशन साहेबांना माहिती तिथंच बसवलं सगळं हे सगळे तिथे गेले, तिथं दाब दिला, तिथे वाचला सगळ्यातच मोठं समज बरं का। म्हणजे लोक समोर येत नाहीत ना, पण दुःख त्यांचं कुठेतरी त्यांना वाचा फुटली, दुःख तरी सांगा आम्हाला असंच मारलं पुढे नाही, आधी पण आपल्या गावामध्ये प्रेसच्या निमित्त हे आंदोलन करायचा इशारा सरपंच आणि ह्यांच्या सर्व कुटुंबांनी सर्व गावकऱ्यांनी दिला होता। तेव्हा प्रशासनाने त्यांना आश्वासित केलं होतं की या तपासासंदर्भातली सगळी माहिती त्यांना भेटणार। मी आताही त्यांच्याशी चर्चा केली। मूळ मुद्दा काय आहे की 6 ते 14 जोपर्यंत हा CID कडे तपास केला नव्हता, तर ते आता CID कडे तपास आहे, तर ते म्हणतात तो तपास आता व्यवस्थित चालू आहे। ते 6 ते 14 मधला ज्या प्रशासनाने ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी तपास केला, जे मूळपासून मी सांगतोय की त्यावेळेसचे SP या भागातले DYSP आणि पोलीस प्रशासनातले जे काही त्या पोलीस स्टेशन मधले प्रशासन होतं त्यांचे CDR तपासले, ह्या सगळ्या गोष्टी बाहेर येतील। पण ह्यांनी जेव्हा SP साहेबांसोबत चर्चा केली तर त्यांना असं लक्षात आलं की 6 ते 14 पासून या वेळेच्या ह्याच्यामधला तपासाचं त्यांना काही लक्षात येत नाही। मग त्या कालावधीमध्ये किंवा आत्ता सुद्धा जे लोक ह्या आरोपींना जे मदत करत होते आणि जे रेकॉर्ड वरती आले, म्हणजे ज्यांनी पैसे ट्रान्झॅक्शन ज्यांनी केलं, तो डॉक्टर वायबसे म्हणून आहेत, ज्याच्या गाडीमध्ये एक VIP ट्रीटमेंट सारखं त्यांना सोडत आलं, तो शिवलिंग मोराळे आहे। अजून एक व्यक्ती जेव्हा ह्यांचे कुटुंबाला पोलीस स्टेशनच्या तिथे ज्यांनी दम दिलं, आरोपीचे फोटो दाखवतो म्हणून हे वारंवार सांगतात, काय नाव बालाजी तांदळे म्हणून, हे आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये का घेतलं नाही हा प्रश्न त्यांचा आहे। आणि हे खऱ्या अर्थाने बरोबर आहे, जे की त्यांचं कुटुंब स्वतः सांगते किंवा ते रेकॉर्ड वरती कुठंतरी आले। एक तर मीडियावरती सोडताना आलाय, व तुला कुठं सापडला काय नाही, तुला कुणी फोन केला, तुला कुणी सोडायला सांगितलं, हे सगळे आजाद फिरतात आणि परत व्हिडिओ कडून सांगतात की मी मला जाताना गाडीत भेटले होते म्हणून। हा मूळ आहे ह्याचा। काय मी पहिल्या दिवशीपासून हा विषय जे मानतोय ना, या तपास CID कडे गेल्यापासून आता व्यवस्थित सरकारने गेलं तर तो चालू आहे, पण कुठं ना कुठं या यंत्रणेला तपासापासून किंवा हे जे काही लोक आहेत जे वाल्मिक कराडच्या सोबत आहेत आणि हा गुन्हा झाल्याच्या नंतर जे काही मदत त्यांना त्या अटक होईपर्यंत इकडं तिकडं फिरवत होते, ही जे लोक हे जे काही रेकॉर्डवरती आले, ह्यांना कुठेतरी मदत होती असं मला वाटतं। आणि या मदत करण्यामध्ये त्यांचे निकटवर्ती जे आहेत
धनंजय मुंडे साहेब यांनी स्वतःच सांगितलं होतं. सगळा महाराष्ट्र त्यांना म्हणतंय की नैतिकता दाखवून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. तेव्हा मग प्रशासनाला पूर्ण मोकळा श्वास भेटेल. आणि हे जे काही ज्यांनी या आरोपींना मदत केलेली आहे त्यांना अटक म्हणजे गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे. आज सुद्धा म्हणजे वारंवार या गावामध्ये आम्हाला सर्वांना यावं लागतं. प्रशासन आश्वासन देतं, तुम्ही म्हणतात परत आम्ही राजकारण करतो. पण एक कुटुंब आणि ते गावकरी जर सर्व तिथं बसले असतील, लहान लहान लेकरं त्यांचे बसलेले आहेत. हे बघ, या ताईची उद्या एक शेवटचा पेपर राहिलाय 12वीचा, तरी सुद्धा हे त्यांचे भाऊ, त्यांचे पूर्ण परिवार, त्यांचे सर्व गावातले सर्व म्हणजे लोक फक्त काय सांगतात ते की जे काही उलट सुलट सांगत नाहीत, की जे आढळतंय कुठंतरी, जे उलट कुठं मीडियावरती दिसले जातं, त्यांना सरेंडर करताना वाल्मिक कराडला ते डॉक्टर काय नाव वाय बसे असतील, पैसे ट्रान्सफर करतात ते का अटक ह्यांना जी दादागिरी जे बालाजी तांदळेंनी केली होती ते वारंवार सांगतात ते. मग कुठं ह्यांना कागदावर घेतलं का तपासाला बोलवलं हा संशय येतो. आणि कुठंतरी मग अडचण परत या तपासामध्ये येऊ नये. ही सर्व मंडळी पैशानी खूप दानशूर आहेत, म्हणजे दानशूरपेक्षा पैशानी चांगलेत. मग कुठं ना कुठं कसा तपास थांबवता येईल ह्यांचा प्रयत्न होईल. त्यांच्यामुळे ह्यांना गुन्ह्यात घेतलं पाहिजे, अटक झाली पाहिजे.